नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. MSCITची फायनल एक्झाम जवळ आली आहे आणि ऑब्जेक्टिव्ह प्रश्नांची भीती वाटते का? बरेचदा विद्यार्थी 3 महिन्यांचा कोर्स पूर्ण करतात, प्रॅक्टिकलही करतात, पण ऑब्जेक्टिव्ह प्रश्नांची प्रॅक्टिस करायला विसरतात आणि याच कारणामुळे मनात परीक्षेची भीती निर्माण होते. पण काळजी करू नका, तुमच्या या समस्येवर उपाय म्हणून मी हा व्हिडिओ घेऊन आलो आहे. यासोबतच तुमच्या संपूर्ण तयारीसाठी मी 7 व्हिडिओची एक खास ऑब्जेक्टिव्ह प्लेलिस्टसुद्धा तयार केली आहे. ते देखील तुम्ही नक्की पाहून घ्या. हा व्हिडिओ तुमच्या MSCIT करणाऱ्या सर्व मित्रांपर्यंत नक्की पोहोचवा. व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला करूया आपल्या प्रश्नाला सुरुवात. इनपुट आणि आउटपुटचे टॉप 38 प्रश्न. पहिला प्रश्न बघा. मॉनिटरचे रिझोल्युशन त्याच्या प्रतिमेवर स्पष्टतेवर कसा परिणाम करते म्हणत आहे. तर कशा प्रकारे परिणाम करते, तर याचं उत्तर पहिलं आहे उच्च रेझोल्युशन अधिक पिक्सेलमुळे स्पष्ट प्रतिमा तयार करते आणि त्यानंतर सबमिट करा. पाहू शकता इथे बरोबर आलेलं आहे. चुकीचं जर आलं तर इथे चूक दाखवते. त्यानंतर ओके करा आणि पुढचा प्रश्न लावायचा आहे. पुढीलपैकी कोणते उपकरणे हे इनपुट डिव्हाइसेस नाही म्हणत आहे. पुढीलपैकी कोणते उपकरणे हे. दुसरा प्रश्न पहा. एखादे लक्षण चालू किंवा बंद करणाऱ्या कॅप्स लॉक सारख्या कीजना डॅश डॅश असे म्हणत आहे. तर काय म्हटलं जाते बघा त्यांना, तर टॉगल कीज म्हटल्या जाते. तर टॉगल कीजवर क्लिक करा आणि त्यानंतर सबमिट करा. बरोबर आहे. ओके करा आणि त्यानंतर नेक्स्टवर क्लिक करा. पुढीलपैकी कोणते उपकरणे इनपुट डिव्हाइसेस नाही म्हणत आहे. तर खालीपैकी कोणतं उपकरण हे इनपुट डिव्हाइस नाही बघा. तर यामधलं हे मॉनिटर आहे जे आउटपुट डिव्हाइस आहे. बाकी सर्व इनपुट आहे. त्यानंतर सबमिट करा. पुढचा प्रश्न. खालीलपैकी कोणती परिस्थिती व्यावसायिक क्षेत्रात व्हॉइस रिकग्निशन प्रणालीच्या वापराचे सर्वोत्तम उदाहरण देते म्हणत आहे. कोणतं आहे बघा, तर याचं उत्तर ऑप्शन 3 आहे. पोर्टेबल आवाज रेकॉर्डर वापरून अनेक तास केस नोट्स रेकॉर्ड करणारा वकील आणि त्यानंतर त्या संगणकावर संपादन करतो म्हणत आहे. तर ऑप्शन 3 हे त्याचं उत्तर आहे आणि त्यानंतर सबमिट करा. बरोबर आहे. 5 नंबरचा प्रश्न बघा. खालीलपैकी कोणते पॉइंटिंग डिव्हाइस म्हणजे दर्शक उपकरण आहे म्हणत आहे. तर तुम्हाला सर्वांना माहीतच असेल पॉइंटिंग डिव्हाइस हे आपलं माऊस आहे. तर माऊसवर क्लिक करा ऑप्शन 2 वर आणि त्यानंतर सबमिट करा. नेक्स्ट. मॉनिटरच्या एस्पेक्ट रेशो बदलांचे विश्लेषण करा आणि जुन्या 4:3 एस्पेक्ट रेशो तुलनेत नवीन 16:9 एस्पेक्ट रेशो अधिक वापरात का आहे ते ठरवा म्हणत आहे. का आहे बघा, कारण ते वाईड स्क्रीन आहे त्यामुळं. तर याचं उत्तर 16:3 एस्पेक्ट रेशो वाईड स्क्रीन सामग्रीसाठी अधिक योग्य आहे, म्हणून हे त्याचं ऑप्शन 4 हे त्याचं उत्तर आहे. तर याच्यावर क्लिक करा आणि त्यानंतर सबमिट करा. त्यानंतर नेक्स्ट. डॉट पिचला मॉनिटरच्या स्पष्टतेवर काय परिणाम होतो म्हणत आहे. तर काय परिणाम होतो बघा, तर याचं उत्तर डॉट पिच जितका कमी असेल तितकी स्पष्ट प्रतिमा तयार होतात. तर हे ऑप्शन 4 हे त्याचं उत्तर असणार आहे आणि त्यानंतर सबमिट करा. बरोबर आहे. नेक्स्ट. 0 ते 9 पर्यंत लेबल असलेल्या कीजना डॅश डॅश असे म्हणत आहे. तर त्याला काय म्हटलं जाते, तर न्यूमरिक कीज म्हटल्या जाते. त्यानंतर सबमिट करा. हेडफोन ही एक अशी विशिष्ट आउटपुट डिव्हाइस आहे म्हणत आहे. तर याचं उत्तर बरोबर आहे, कारण ते स्पेशल आपण साऊंड ऐकण्यासाठी यूज केल्या जाते. त्यानंतर सबमिट करा. नेक्स्ट. तुमच्या कॉम्प्युटरवर आवाज आणि संगीत ऐकण्यासाठी यापैकी कोणत्या उपकरणांचा तुम्ही वापर कराल म्हणत आहे. आवाज आणि संगीत ऐकण्यासाठी बघा आपण कशाचा वापर केला जाते, तर नेहमीच आपण स्पीकर किंवा हेडफोनचा वापर केला जाते. पाहू शकता ऑप्शन 3 मध्ये हेडफोन दाखवलेला आहे. तर ऑप्शन 3 वर क्लिक करा आणि त्यानंतर सबमिट करायचं आहे. नेक्स्ट. परंपरागत कीबोर्डच्या कार्यक्षमतांचे विश्लेषण करा आणि त्यांच्या स्पेशल कीजबद्दल योग्य विधान ओळखा म्हणत आहे. तर कोणतं विधान योग्य आहे बघा, तर याचं उत्तर बघा, तर याचं उत्तर असणार आहे ऑप्शन 2 विंडोज कीने थेट स्टार्ट मेनूला प्रवेश मिळतो. तर हे त्याचं उत्तर आहे आणि त्यानंतर सबमिट करा. नेक्स्ट. खरेदी विक्रीच्या ठिकाणी RFID टॅग कशाप्रकारे इन्व्हेंटरी व्यवस्थापनाला मदत करतात यांचे विश्लेषण करा आणि सर्वात अचूक विधान निवडा म्हटलेलं आहे. तर अशा प्रकारचा प्रश्न आपल्याला दिलेला आहे. तर याचं उत्तर
तर याचं उत्तर ऑप्शन नंबर 2 आहे. RFID टॅग्स उत्पादनाच्या स्थान आणि प्रमाणाबद्दल वास्तविक वेळेतील माहिती प्रदान करतात, ज्यामुळे प्रभावी इन्व्हेंटरी व्यवस्थापन शक्य होते म्हणत आहे. तर ऑप्शन 2 हे त्याचं उत्तर आहे. व्यवस्थित पाहून घ्या आणि त्यानंतर सबमिट करा. नेक्स्ट, स्टायलस हँडरायटिंग रिकग्निशन सॉफ्टवेअरच्या सहकार्याने कार्याचे विश्लेषण करा. खालीलपैकी कोणता पर्याय त्याच्या कार्यक्षमता उत्तम प्रकारे वर्णन करतो म्हणत आहे. तर कोणता आहे बघा. तर याचं उत्तर ऑप्शन 4 आहे. स्टायलसचा वापर दाब वापरून चित्रे काढण्यासाठी केला जातो आणि हँडरायटिंग रिकग्निशन सॉफ्टवेअर ही चित्रे डिजिटल चित्रामध्ये मजकुरामध्ये रूपांतरित करते. तर ऑप्शन 4 हे त्याचं उत्तर असणार आहे. व्यवस्थित पाहून घ्या आणि त्यानंतर सबमिट करा. बरोबर आहे. पुढचा प्रश्न, शॉर्टकट म्हणून फंक्शन्स कीजच्या ऐवजी कोणत्या कीज वापरल्या जातात म्हणत आहे. तर कोणत्या कीज वापरल्या जातात. तर कॉम्बिनेशन कीज वापरल्या जातात. तर ऑप्शन 2 हे त्याचं उत्तर आहे आणि त्यानंतर सबमिट करा. 3D स्कॅनर कोणती तंत्रज्ञान वापरून वस्तूच्या आकाराची नोंद करतात म्हणत आहे. तर कोणती कशाची नोंद कशाचा यूज करतात. तर लेझरचा यूज करतात. तर ऑप्शन 3 वर ते लेझर दिलेला आहे. त्यानंतर सबमिट करा. नेक्स्ट, पुढीलपैकी कोणते उपकरण हे एक पॉइंटिंग डिव्हाइस नाही म्हणत आहे. तर पॉइंटिंग टाईप डिव्हाइस खालीलपैकी कोणतं नाही आहे बघा. तर यापैकी कीबोर्ड आहे. हे पॉइंटिंग डिव्हाइस नाही, बाकी सर्व पॉइंटिंग डिव्हाइस आहे आणि त्यानंतर सबमिट करा. डुप्लेक्स प्रिंटिंग काय आहे आणि पर्यावरणासाठी ते फायदेशीर का मानले जाते म्हणत आहे. कारण कारण काय असणार आहे बघा. कागदाच्या दोन्ही बाजूंनी छपाई करते आणि कागदाचा अपव्यय कमी करते. तर हे त्याचं उत्तर आहे. ऑप्शन 1 आणि त्यानंतर सबमिट करा. नेक्स्ट, पासवर्ड टाकल्यानंतर कीबोर्डवर कोणती की आपण दाबणार म्हणत आहे. तर नॉर्मली एंटर कीज आपल्याला प्रेस करावी लागेल. तर पाहू शकता ऑप्शन 2 मध्ये एंटर कीज इथं दाखवलेली आहे. तर ऑप्शन 2 वर क्लिक करा आणि त्यानंतर सबमिट करा. नेक्स्ट, जलद असे कॉम्प्युटर गेम्स खेळण्यासाठी पुढीलपैकी कोणते उपकरणे वापरले जाते म्हणत आहे. तर कॉम्प्युटर गेम खेळण्यासाठी आपण नॉर्मली जॉयस्टिक वापरले जाते. तर जॉयस्टिकवर क्लिक करा आणि त्यानंतर सबमिट करा. त्यानंतर नेक्स्ट, डेस्कटॉपवर दिसणाऱ्या माऊस पॉइंटरला हेही नाव आहे म्हणत आहे. तर कोणतं नाव आहे बघा. तर ॲरो पॉइंटर हे सुद्धा नाव आहे. त्यानंतर सबमिट करा. नेक्स्ट, विंडोज ऑपरेटिंग सिस्टीममध्ये स्क्रीनवरील कोणत्याही भागात ॲक्सेस मिळवण्यासाठी सर्वात सोपा मार्ग म्हणजे डॅश डॅशचा वापर करणे आहे म्हणत आहे. कोणता आहे बघा. तर माऊस आहे. सर्वांना माहीतच असेल आणि त्यानंतर सबमिट करा. नेक्स्ट, कोणते वर्ण आणि चिन्ह ओळखणारे उपकरण बँकाद्वारे चेक आणि ठेव पावत्या वर असलेले असामान्य क्रमांक वाचण्यासाठी वापरले जातात म्हणत आहे. कोणते वापरले जातात. तर याचं उत्तर MICR आहे. म्हणजेच काय असते बघा, मॅग्नेटिक इंक कॅरेक्टर रिकग्निशन. तर हे त्याचं उत्तर असणार आहे आणि त्यानंतर सबमिट करा. नेक्स्ट, कोणते उपकरण छापील मजकुराला वाचण्यासाठी प्रकाश स्रोत वापरते आणि त्यांना मशीन रिडेबल कोडमध्ये परिवर्तित करते म्हणत आहे. तर कोणतं आहे बघा. तर याचं उत्तर ऑप्टिकल कॅरेक्टर रिकग्निशन आहे. म्हणजे त्याला आपण OCR सुद्धा म्हटलं जाते आणि त्यानंतर सबमिट करा. नेक्स्ट, प्रिंटरची कोणती वैशिष्ट्ये छापलेल्या प्रतिमांच्या स्पष्टतेवर थेट परिणाम करतात म्हणत आहे. काय आहे बघा. रेज्युलेशन आहे. याचं उत्तर रेज्युलेशनवर क्लिक करा आणि त्यानंतर सबमिट करा. त्यानंतर पहा, वर्ड प्रोसेसरमध्ये मजकूर प्रविष्ट करण्यासाठी खालीलपैकी कोणते इनपुट उपकरण सर्वात महत्त्वाचे आहे. वर्डमध्ये आपण काही टाईप करण्यासाठी कीबोर्डचाच वापर होतो. तर यामुळे याचं उत्तर कीबोर्ड असणार आहे. कीबोर्डवर क्लिक करा आणि त्यानंतर सबमिट करा. त्यानंतर नेक्स्ट, खालीलपैकी कोणत्या चित्रात फंक्शन्स कीज हायलाईट केलेले आहे म्हणत आहे. तर फंक्शन्स कीज पाहू शकता ऑप्शन 2 मध्ये दाखवलेलं आहे. तर हे F1 पासून ते F12 पर्यंत इथं सर्व फंक्शन्स कीज आहे. तर याच्यावर क्लिक करा आणि त्यानंतर सबमिट करा. नेक्स्ट, बहुतेक वापरकर्ते पत्र मसुदे यासाठी काळ्या शाई का वापरतात म्हणत आहे. काळा शाई का वापरल्या जाते बघा. कारण काळी शाई रंगाच्या शाईपेक्षा अधिक स्वस्त आहे. त्यामुळे हे जास्त वापरल्या जाते आणि त्यानंतर सबमिट करा. नेक्स्ट, CDRW म्हणजे काय म्हणत आहे. तर CDRW म्हणजे काय असते बघा. तर CD रीरायटेबल आहे.
तर हे ऑप्शन 3 हे त्याचं उत्तर आहे आणि त्यानंतर सबमिट करा. नेक्स्ट, खालीलपैकी कोणते विधान इनपुट उपकरणे अशा प्रकारे कार्य करतात हे सर्वोत्कृष्टपणे वर्णन करते म्हणत आहे. तर कशा प्रकारे करते बघा, तर याचं उत्तर ऑप्शन नंबर 2 आहे. इनपुट उपकरणे वापरकर्त्याच्या क्रिया संगणक प्रणालीसाठी प्रक्रिया करण्यायोग्य स्वरूपात रूपांतरित करतात. तर व्यवस्थित पाहून घ्या, सर्व ऑप्शन सारखे सारखे दिसतात. व्यवस्थित याच्यावर क्लिक करा आणि त्यानंतर सबमिट करा. आहे बरोबर. नेक्स्ट, 20-20-20 नियम यासाठी वापरला जातो म्हणत आहे. तर कशासाठी वापरला जातो, तर याचं उत्तर डोळ्यावरील ताणासाठी वापरले जातो आणि त्यानंतर सबमिट करा. नेक्स्ट, डॅडाशी उपकरणे लोकांना समजते ते कॉम्प्युटर प्रक्रिया करू शकेल अशा स्वरूपात भाषांतरित करतात म्हणत आहे. काय आहे बघा, तर याचं उत्तर इनपुट आहे आणि त्यानंतर सबमिट करा. नेक्स्ट, फोटो स्कॅन करताना स्कॅनरचे लीड नीट बंद झाले नाही तर काय होते, स्कॅन केलेला फोटो असा असेल म्हणत आहे. तर कसा असणार आहे, तर पूर्ण काळा असू शकते. तर याचं उत्तर पूर्ण काळा आहे आणि त्यानंतर सबमिट करा. नेक्स्ट, तुमच्या कॉम्प्युटरवरील ऑडिओ ऐकण्यासाठी तुम्ही हेडफोन कुठे प्लग इन कराल म्हणत आहे. तर ऑडिओ ऐकण्यासाठी आपण हेडफोन आपल्या सीपीयूच्या समोर जे सॉकेट दिलेलं आहे त्याच्यावर आपण ॲड करू शकतो. म्हणून याचं उत्तर ऑप्शन पहिला आहे आणि त्यानंतर सबमिट करा. नेक्स्ट, संगणकाला प्रोजेक्टरशी जोडण्याचे 4 मार्ग खालील दर्शवलेले आहे. कोणता प्रकार आता अस्तित्वात नाही म्हणत आहे. तर यापैकी आपल्याला कोणता नाही आहे बघा, तर ऑप्शन 3 मध्ये जे दाखवलेला आहे XPA हा ऑप्शन आता आपल्याला उपलब्ध नाही आहे. त्यानंतर त्याचं उत्तर सबमिट करा. आहे बरोबर. नेक्स्ट, जेव्हा युजर संगणकाकडे पाहतो तेव्हा युजरला दिलेल्या प्रतिमेमध्ये खालील गोष्टी दिसतात. तर हे काय वर्णन करते म्हणत आहे. तर पाहू शकता हे काय वर्णन करते बघा, तर हे एक प्रोसेसर आहे. तर प्रोसेसरवर क्लिक करा आणि त्यानंतर सबमिट करा. नेक्स्ट, प्रिंटरच्या मेमरीचे त्याच्या कार्यक्षमतेवर कसा परिणाम होतो म्हणत आहे. तर कसा परिणाम होते बघा, तर हे मोठ्या दस्तऐवजांची प्रिंटिंग गती वाढवते. तर ऑप्शन 4 आहे त्याचं उत्तर. त्यानंतर सबमिट करा. नेक्स्ट, कमी प्रकाशाच्या वातावरणात उपयुक्त असलेल्या वेबकॅमवर कोणते लाईट असतात म्हणत आहे. तर कोणते लाईट असतात, तर LED लाईट असतात. तर LED लाईटवर क्लिक करा आणि त्यानंतर सबमिट करा. नेक्स्ट, आणि शेवटचा प्रश्न बघा, खालील दाखवलेल्या पर्यायापैकी कोणता पर्याय तुम्हाला तुमच्या सिस्टीमवरील आवाज ॲडजस्ट करण्यासाठी मदत करेल म्हणत आहे. तर आपल्याला इथे व्हॉल्यूम बटन प्रेस करावं लागेल. पाहू शकता ऑप्शन 1 मध्ये दाखवलेलं आहे. तर याचं उत्तर ऑप्शन 1 आहे. त्याच्यावर क्लिक करा आणि त्यानंतर सबमिट करा. तर मित्रांनो, हे झाले आपले इनपुट आणि आउटपुटचे नेहमी विचारले जाणारे टॉप 38 प्रश्न. तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच. भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये. तर बाय.